मंडळी, आज आपण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या भेटीला आलेलो आहोत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत मंडळींच्या सुंदर अशा प्रतिमा आहेत. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गुरुले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत पंढरपूरला. पंढरपूरला बघूया आता दर्शन वगैरे कसं काय. मोबाईल तर अलाउड नाही आपल्याला, तर जेवढं मला दाखवता येईल इकडे पंढरपूरचं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही जिथे राहिलो आहे, कुठे राहिलो किंवा कसं जेवण वगैरे किंवा काय सोयी आहेत त्या मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईन. तर चला आता बघूया तिकडेच. मंडळी, आपण आता चंद्रभागामध्ये आंघोळ करायला जात आहोत. ही आपली मंडळी आहे, सगळी येत आहेत. तर आंघोळ करून झाल्यानंतर दर्शन वगैरे घेणार आहोत. ही सर्व मंडळी आहे. कुठून पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. इथे एक मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे इकडे समोर. इकडे हार वेलची दुकान आहेत, हार वगैरे. मंडळी, तिकडे समोर दिसत आहे मंदिर. आणि इकडे आता जाताना दोन्ही बाजूला आपल्याला दुकानं वगैरे दिसत आहेत बघा. इकडे दोन्ही बाजूला दुकानं दिसत आहेत आपल्याला. मंदिर तिकडे पुढे आहे अजून. इकडे सुंदर अशा मूर्त्या सुद्धा आहेत आणि दुकान आहेत दोन्ही बाजूला. पंढरपूरला दक्षिण काशी आणि विठ्ठलाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे म्हणतात. इकडे पश्चिम द्वार. इकडे मोबाईल लॉकर वगैरे आहे. रुक्मिणी उत्तरद्वार. वारीला आहे ना, हे 8 माळे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. इकडे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. इकडे समोर दिसते आपल्याला. हे नामदेव संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप. इकडे श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडळ. इथून वारीच्या वेळी इकडून लाईन असते. लाईन पण आहे इथून इकडे. श्री संत चोखामेळा समारंभ. म्हणजे आता सुद्धा इकडे लाईन आहे, तिकडे दिसते बघा.
अशी लाईन आहे. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 एकादशांना 4 यात्रा भरतात. चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. इकडे सुद्धा दुकानं आहेत. आपण आता चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला जात आहोत. इकडे जाताना ही सर्व दुकानं आहेत. हा संकेत टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, कुळे, माळा, बांगड्या, देवांच्या मूर्ती, तांब्या पितळांची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भीमा नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते, म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. चंद्रभागा नदी आहे. आपण इथे आंघोळ करणार आहोत. ही मंडळी आहे आपली इकडे. तेव्हा हे इथे समोर दिसत आहे हे पुंडलिकाचं मंदिर आहे. खूप इकडे पुंडलिकाचं मंदिर आहे. मारायला सावकाश. पंढरीचे वारकरी हे बघा, सुंदर अशी प्रतिमा इथे. आणि आपण इकडे आता जेवायला जाणार आहोत. मंडळी इकडे महाप्रसाद घेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत इकडे समोर. मंडळी आपण आत्ता पंढरपूरला आलेलो आहोत. आणि आता इकडे आपण जिथे थांबलेलो आहोत तिथे आता बघूया कसं कसं काय काय आहेत त्या सुविधा. तर हे चंद्रशेखर आहेत, ते आपल्याला सांगतील. पण आता आल्यानंतर रूमचं भाडं वगैरे काय कसं किती आहे, काय कुठं थांबलेलो किंवा काय. गजानन महाराज संस्थान या ठिकाणी आपण रूम वगैरे घेतलेले आहे. तिथे पर रूम 300 रुपये भाडं आहे. आम्ही जास्त माणसं असल्यामुळे आम्ही 4 रूम घेतल्या. एका रूममध्ये म्हणजे साधारण किती? रूममध्ये 8 ते 10 माणसं राहू शकतात. त्याची रूमची किंमत 300 रुपये. रूमची किंमत 300 रुपये आहे.
आणि आता आपण जेवण वगैरे म्हणजे महाप्रसाद वगैरे घेऊन झालेला आपला. हो, तर ते महाप्रसादासाठी महाप्रसादचा टायमिंग असतो. जेवणाचा टायमिंग 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असतो. त्या महाप्रसादासाठी कुपन सिस्टम आहे ना? हो, कुपन सिस्टम आहे. ते किती रुपये? प्रत्येक थालीला 60 रुपये. 4-5 वर्षापूर्वी 35 रुपये होते, पण आता महागाच्या दृष्टिकोनाने त्याने कुपनचे 60 रुपये केले. पोटभर जेवण असतं ना? हो, पोटभर जेवण. जेवण फेकायचं नसतं. जेवढं लागेल तेवढं थालीमध्ये ताटामध्ये घ्यायचं आणि भरपेट जेवायचं. आणि इकडे ही जर कोणी यायचं झालं तर काय सांगू शकतो, म्हणजे असं उत्तम सोय वगैरे कशी काय राहण्यासारखं असं काय? राहण्याची इथं भरपूर रूम अवेलेबल आहेत. कमीत कमी 10 ते 12 बिल्डिंग आहेत. वेगवेगळ्या रेटमध्ये असतात ना? वेगवेगळ्या एसीच्या आहेत, साध्या आहेत. एकदम साधी रूम म्हणजे किती रुपये? एकदम साधी रूम 300 रुपयाला आहे. त्याच्यानंतर 375, त्याच्यानंतर 600, 800. आणि ग्रुपने जर आले कोणी 30-40 माणसं त्यांच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे. मोठा हॉल भेटतो तुम्हाला. तो कमी किमतीचा आहे ना? तो कमी किमतीत आहे. तर मंडळी इकडे कधी आलात तर इथे नक्की भेट द्या आणि राहण्यासाठी चांगली सुविधा वगैरे आहे इथे. माऊली रामकृष्ण हरी. मंडळी इकडे पंढरपूरची बाजारपेठ आहे. इकडे बघू शकता छोटी छोटी दुकानं आहेत. आपण आता रात्रीचे थोडा एक फेरफटका मारूया इकडे. लाइटिंग वगैरे मस्त आहे, सुंदर अशी. सुंदर अशा प्रतिमा आहेत तिकडे. असं संत मंडळ मंडळी वाटतं. इकडे सुंदर अशा प्रतिमा आहेत. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा आहे. मंडळी आपण आता रात्री चाललो तिकडे. एक फेरफटका मारूया, रात्रीचं बघूया लाइटिंग वगैरे कशी दिसते वगैरे, दुकानं वगैरे. विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे समोर. हे बघा इकडे सुंदर असं दिसत आहे. काय माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तेव्हा रात्र झाली आहे तरी सुद्धा अजून लाईन आहे इकडे दर्शन घेण्यासाठी. ही जी लाईन आहे ती मुखदर्शन आहे. श्री संत नामदेव महाद्वार. मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.